काय ते सो आज मी बनवणार आहे डाळ वडा. असं तुमच्यासोबत ती रेसिपी मी शेअर करणार आहे. सो बघूयात, कारण मला पण खूप वेळ नाही आहे. ते पोरगं वरी बसले, ह्याला बघत बनवायचं. तो काय खाली उतरेल, खाली जर उतरला तर त्याला मोबाईल द्यावा लागेल. मी शूट कशाने करेल? आता ऑप्शन नाही आहे, त्याला बघत मला ते करायचं. कारण हे गेलेच खाली दूध आणायचं आहे ह्यांना. त्यानंतर भाजीपाला वगैरे आणणार आहे, तर थोडाफार कोथिंबीर वगैरे आहे थोडीशी पण आणायची आहे. आणि त्यानंतर मग बऱ्याचशा गोष्टी आणायच्या, तर मी पाठवले त्यांना. त्याला पाहूया. डाळवडा बनवण्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली होती मी आणि त्याला रात्रीच भिजत घातलं होतं. डाळीला कमीत कमी 4 तास भिजवणं गरजेचं आहे. त्यामुळे मग मला सकाळी नाश्ता बनवायचा होता, त्यामुळे मी रात्रीच भिजत घातली होती. आता सकाळी उठल्यानंतर त्याचं एक्सेस पाणी सगळं काढून घेतलं. एकदम कोरडी डाळ करून घेतली होती आणि त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेते. आता खूप बारीक पण केलं नव्हतं, थोडंसं मोठं मोठं तुम्हाला डाळी दिसतात याच्यामध्ये. सो असंच मी मिक्सरमध्ये काढून घेतलं होतं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही सामान लागणार होतं ते वरतून टाकत होते. सो कांदा टाकला होता भरपूर, कारण या डाळीच्या वड्यामध्ये ना कांदा खूप छान लागतो. कोथिंबीर टाकली होती आणि त्यानंतर हिरवी मिरचीची पेस्ट. आता हिरवी मिरची नव्हती माझ्याकडे, लाल मिरची झाली. हिरवीच होती पण ती लाल झाली, त्याच्यामुळे तीच टाकली मी. त्यानंतर मग मीठ टाकलं, त्यानंतर जिरे. आणि जेव्हा हिरवी मिरचीची पेस्ट करत होते त्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची, त्यानंतर मीठ आणि जिरे टाकले होते, त्यामुळे टेस्ट एकदम छान येते. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं. सो आता इथे मी वडे बनवून घेते. सो पातळ पातळ वडे बनवणार होते, कारण ते फ्राय केल्यानंतर आतमध्येपर्यंत फ्राय झालं पाहिजे. त्यामुळे साईड बाय साईड लगेच इथे शेंगदाणा चटणी बनवून घेतली होती. आता तुम्हाला आवडेल ती तुम्ही चटणी बनवू शकता, खोबऱ्याची वगैरे भरपूर चटणीचे प्रकार आहेत, टोमॅटोची. पण आमच्या घरी शेंगदाणा चटणी खूप आवडते आणि खोबरा चटणी पण, ह्या 2 चटणी आवडतात. सो मी शेंगदाणा चटणी सोपी पण आहे आणि छान पण लागते बनवण्यासाठी आणि इझी पण आहे खूप. आणि जास्त काही सामान लागत नाही, घरातल्या सामानामध्ये ते बनवून जाते. सो त्यानंतर मग मस्त चटणी बनवली. इथे मी 1 वडा फ्राय करून पाहिला होता आधी, म्हणजे छान फ्राय होतो का नाही, किती टेम्परेचर लागतं. सो मीडियम टेम्परेचरवर आपल्याला वडे तळायचे आहेत. थोडासा वेळ लागतो, पण छान फ्राय करून घ्या तरच ते छान लागतील, वरून क्रिस्पी आणि आतमध्येपर्यंत ते फ्राय झाले पाहिजेत. सो मस्त फ्राय करून घेतले आणि यांना दिलं होतं मी सगळं खायला. काही दिवसापूर्वी ना मी यांना म्हटलं होते की मला स्वीट खायला खूपच आवडायले, आणि यांनी आज सकाळी बाहेर गेले होते, मी सांगितलं तुम्हाला कोथिंबीर वगैरे आणायला. तेव्हा येताना अक्षरशः माझ्या आवडीची मिठाई घेऊन आले. म्हणजे मला कलाकंद एवढं आवडतं ना, प्रचंड. मलाच नाही, यांना पण आवडतं, पण असं जास्त कधी आवडीनं खात नाहीत हे गोड वस्तू. मला एवढं गोड आवडतं भयानक. आमचा डिओ असा झाला आहे ना की त्यांना तिखट खूप आवडतं आणि मला तिखट नाही दिलं तरी चालतं, मला फिक्कं लागतं. आणि गोड तर फार आवडायला लागले मला खूपच जास्त. पहिले बिलकुल खात नव्हते मी. सो एकदम प्रसन्न झालं मन सकाळी हे बघून. त्यानंतर मग लगेच शंभूला जेवायला करायले होते. सो त्याच्यासाठी मी इथे शिरा बनवणार होते. आता शंभूचं जेवणाचं थोडंसं मला अवघड वाटायला लागले आजकाल. काय देणार रोज रोज मी त्याला, असं होतं आहे मला. कधी कधी चालतं, कधी शिरा, कधी पोहे, कधी उपीट, कधी नाचणीची खीर, कधी ड्रायफ्रूटची खीर. आहेत ऑप्शन 7-8. पण याच्या व्यतिरिक्त दुसरं काय देणार, कारण त्याला दात नाही आहेत आणि त्याला पराठा वगैरे तर जातच नाही. थोडा खायला दिलं की लगेच असं उलटी आल्यासारखं करतो. सो मी तर स्किपच करते आजकाल. जसा मोठा होईल तसा हळूहळू देईल. बघूयात की आता कधी दात येत आहे त्याला. आता सध्या तरी 4च दात आले. खूप राडा पडला होता किचनवरती वगैरे, सगळं आवरलं. त्यानंतर बेड वगैरे आवडला, फरशी वगैरे पुसली, आंघोळ, कपडे, भरपूर कामं होते. सगळे काम आवरले. त्यानंतर मस्त देवपूजा केली आणि शंभूला आंघोळ घातली शेवटला, कारण त्याला खूप कंटाळा आलता आज आंघोळीचा, सॉरी.
त्याला आवरलं. त्यानंतर त्याला टेरेसवरती घेऊन गेले, कारण आम्हाला आजकाल खूप खेळावंसं वाटतंय, कारण मोठे मोठे लेकरं आहेत आणि ह्याचे एवढे लेकरं तर नाहीतच आमच्या बिल्डिंगमध्ये. आणि जी आहे ती शेजारची एक मुलगी आहे, तिच्यासोबत तो खेळत असतो थोडंफार, पण ती आज गेली ती स्कूलला. सो हा एकटाच होता. मस्त शिराळ होतं वरती, मग त्याला घेऊन गेले होते. आणि शिराळ होतं, पण बाकी गरमी वगैरे तर खूपच होती, कारण खूप आभाळ आलेलं होतं आणि पाऊस असं वाटत होता आज खूप पाऊस पडणार आहे, पण पाऊस काही पडला नाही. थोडाफार पडला आणि लगेच गेला. सो ठीक आहे, चला आपण आता नेक्स्ट पार्ट बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. बाय.